वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा।
कोण? शंभू नाना, या ना बसा. वा वा, छान. गणपती आणलाय घरात, पूजा चालली वाटत. चालू दे चालू दे. ते म्हणतात ना, भक्तीशिवाय मुक्ती नाही. अगदी बरोबर बोललात नाना. मंगलमय असा आशीर्वाद. हा काय बसा. बसा ना नाना. अरे मोहन, हे कारखान्यात कुठे दिसत नाहीत ते. मामा ना कामानिमित्त दिल्लीला गेले, येतील थोड्या वेळाने. काय काम होतं का त्यांच्याकडे? अरे कामाचं म्हणायचं म्हणजे ते जरा नाजूकच काम आहे की रे. सांगा ना कोणते ते, मी आल्याच्या नंतर सांगेन त्यांना. नको नको रे बाबा, तुझ्याकडे सांगून माझी दक्षिणा जायची. काम तसं खाजगी आहे, ते मी त्यांना भेटल्यावरच सांगेन. जशी तुमची मर्जी. तुम्ही चिवडा लाडू घेणार आहात का? नको नको रे बाबा. अरे तुझी पूजा झाली, पण माझी पूजा अजून व्हायची आहे. पूजेच्या अगोदर हे लाडू चिवडा वगैरे खात नसतो आम्ही. हा, पण काही लोक असतात त्यातले, आधी पोटोबा मग विठोबा. पण मी नाही तसा. बरं मोहन, आता येतो मी. म्हणजे माझी मुलगी मंजू, तिने पूजेची तयारी केली असेल. पूजा उरकतो, थोडं पोटात टाकतो, जेवण रे, आणि येतो पुन्हा इथे. मोहन, तेव्हा मात्र हे लाडू आणि चिवडा द्यायला विसरू नको. काही काळजी करू नका, आठवणीने मी देतो. बर. काय रे मोहन, कंपनी संप चाललाय ऐकलंय मी. नाही म्हणजे? होय, संप चालू आहे. कामगारांबरोबर बोलणी चालू आहे. 1-2 दिवसामध्ये मिटेल संप. मिटवा, लवकर मिटवा. कारखाने झाले तर फार रागावतील. आणि रागू नकोस, येतो मी. आपलं सांगायचं काम केलं. येतो. हा शंभू नाना ना वार्ताहर आहे. वाटेल त्याला वाटेल ती बातमी सांगत सुटेल. बाकी काही कामाचा नाही आहे. ते मोरो, आपल्याला टेंडरची कामं पूर्ण करायची आहेत. हाय मोहन, हाऊ आर यू? कोण? शीतल? सरप्राईज यार, आय कांट बिलीव्ह दिस. अगं, मुंबईवरून आलीस केव्हा? तू पाहिलंच तेव्हा. म्हणजे आता आलीस? मग तुझं बॅग कुठे आहे तुझी? बाहेर ठेवलीस की काय? अरे तू पण असा आहेस ना. सकाळी 4 वाजता आले मी. काय ग शीतल, मुंबईवरून आम्हाला काय आणलंच की नाही? मेवा मिठाई वगैरे? तू मला आधी प्रसाद दे बघू. हा, मेवा मिठाई सगळं आणलंय, पण ते घरी आहे. घरी आल्यावर देते. मोहन, कसा आहेस तू? कसा दिसतोय? एकदम जाड पण नाही झालोय आणि बारीक पण नाही झालोय. आणि केसांकडे पाहिलंच ना तर म्हातारा पण नाही झालोय. हा, एकदम हँडसम झालोय. हा काय ग, तू कशी आहेस? कशी दिसते? हा, आता मुंबई बद्दल मला विचारलंस तर मुंबई इज अनब्रेकेबल बिग सिटी. आय लव्ह मुंबई, बट समथिंग इज मिसिंग देअर. बस, अगं ही मुंबई नाहीये, तू आता पुण्यामध्ये आहेस. आणि आपण मराठी माणसं, निदान घरात तरी आपण मराठी बोलूया ना. तुझा स्वभाव काही अजून बदललेला नाही. कसा बदलणार? स्वभाव काय बाजारातली वस्तू आहे का पसंत नसायला बदलायला? अगं मीच नाही बदललो तर माझा स्वभाव कसा बदलणार? काय ग, तू एवढे मुंबईचे गुणगान गातेस, एखादा हिरो पाहिलाच वाटतं मुंबईमध्ये? मी
मी मुंबईला मावशीची देखभाल करायला गेले होते, माझ्यासाठी नवरा मुलगा पाहायला नव्हे. हा असं? हो. आणि काय रे, मग तू पाहिलीस की नाही तुझ्यासाठी एखादी सुंदर बायको? अगं खूप पाहिलं ना, पण कोण आपली बायको मला द्यायला तयारच नाही. हा, पण विचार करून ना आपली मुलगी मला द्यायला तयार आहे. बस झालं, समाधान झालं. तू म्हणजे असं आहेस ना. मोहन, बाबा माझं लग्न ठरवतायत. वा, छान. म्हणजे तू आता लग्नाच्या बेडीमध्ये अडकणार तर? नवीन संसार, नवीन घर, नवीन माणसं, नवीन प्रवेश. अरे पण मला लग्नच नाही करायचं. का? तुझ्या मनात कोणी आहे का? हो. मग तुला आवडणारा हा गाढव आहे तरी कोण? काय? तू त्याला गाढव म्हणाला? हो. तू त्याला गाढव म्हणाला? हो. मोहन, असंच म्हणालो, गाढव. छान आहे. तू माझी थट्टा करतोयस ना. मी आता तुझ्यावर बोलणारच नाही. जा. ए रडूबाई, ए रडूबाई, अशी रुसतेस काय? ए शीतल, अगं बोल ना. अगं तू अशी रुसतेस कशाला? शीतल, ए शीतल, अगं बोल ना. अगं एका माणसाच्या नाकावरती राग येऊन बसलाय, आता आलायच राग, त्याला नेईन वाग. हे शीतल, अशी काय करतेस? बोल ना. अगं तुझी मी थट्टा केली, तू आलीस ना, मला एवढा आनंद झाला ना, एवढा आनंद झाला ना की बालपणीच्या खेळाची मला आठवण झाली, म्हणून मी तुझी थट्टा केली. मला का माहिती तुला एवढा राग येईल तो. आई बापाविना वाढलेल्या मनावरती चांगले संस्कारच झाले नाहीत, त्यामुळे एखादा अपशब्द आला असेल तर मला क्षमा कर. नाही मोहन, तू तुझ्या मनाला लावून घेऊ नकोस. खरं म्हणजे मी इथं आल्यावर मला आपल्या बालपणीचा भातुकलीचा खेळ आठवला. त्या बाहुला बाहुलींच्या लग्नाचा तो प्रसंग आठवला आणि मी खोटे रुसले. त्यावेळी तू माझ्या बाहुलीशी लग्न करायचास आणि आता तुझा होकार असेल तर तुझ्या बरोबर. ईश्वर, तुला दिसला ना निशाणा, तुला दिसला ना. झिरमिर पाऊस झाला, भिर भिर करी मदनाचा वारा. येला सगळा येला निशाणा, तुला दिसला ना निशाणा, तुला दिसला ना. झिरमिर पाऊस झाला, भिर भिर करी मदनाचा वारा. येला सगळा येला निशाणा, तुला दिसला ना निशाणा, तुला दिसला ना. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. अरे असे दूर का लालात? मी काही पाहिलेलं नाही. अरे पण शीतलताई, तुझी निवड बाकी मस्त, आपल्याला पसंत आहे. अरे कसली निवड? हा, म्हणजे मला येडा बनून पेडा बनवायचा विचार दिसतोय काय मोहन? तू पण पप्पू ना. अरे शीतलताई, पण तुझे भावी नवरदेव म्हणून मोहनराव आपल्याला पसंत आहेत. आता आबांना सांगून देऊ लग्नाचा बार उडून. अरे
असे बघताय काय माझ्याकडे? तुमच्या लग्नात खूप नाचायचंय, गाणी म्हणायचे. मोहनरावांच्या लग्नाला शीतलताई नवरी नटली, नवरी नटली, नि आजूबाई सुपारी फुटली. नवरी नटली, नि आजूबाई सुपारी फुटली. अरे हो नवरी नटली. अरे अरे गप्प बस. केवढ्या मोठ्याने अगदी बेंबीच्या देठापासून कोकलतोयस नुसता. अगं प्यार किया तो डरना क्या. काय मोहन. पण पप्पू ना, अरे आता जमलं आहे तर होऊन जाऊ द्या लग्न. पण तायडे, तुमचं जमलं, पण माझं चामायला या 17 पोरींच्या मागे फिरलो, पण एक भेटेल तर शपथ. पण आपण टेन्शन घेत नाही मन. आपण ठरवलंय जिंदगी मध्ये टेंशन नहीं लेने का, बिंदास होके आई लव कहने का. अगर फूल की बदले सैंडल मिले तो कहना मेरी प्यारी बहना सदा खुश रहना. वा वा वा, अगदी उत्तम मार्ग निवडलास तू. काय रे पप्पू, अजून तू किती पोरींचे सँडल्स खाणार आहेत? अजून खाल्ले नाही आणि तशी वेळ पण येणार नाही, कारण या पप्पूला त्याची पप्पी मिळणार आहे. पप्पी आय लव्ह यू. तसा फोनही केला आज, उत्तर आजच मिळेल. आणि उत्तर जर हो मिळालं तर गौरी दिवशी धमाल करणार. वा, हे काय आता? अरे गणना धावरे मला पावरे, गणना धावरे मला पावरे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे, मला तू धावरे. गणना धावरे मला पावरे, गणना धावरे मला पावरे. गणपती बाप्पा सगळं मनासारखं होऊ दे रे. मोहन, हा बोल. अरे मूर्ती कोणाकडची? महादेवकडची. काय बोलतो? हो. काय कलर काम आणि काय फिनिशिंग आहे रे. पुढच्या वर्षी मी पण यालाच सांगतो. बरं तायडे, तुमच्या प्रेमाच्या सिरियल मध्ये माझी जाहिरात मध्ये आली होती. आता मी निघतो, पण दगडूशेठ हलवाईला साकडं घालणार आणि बोलणार काय? माझी पप्पी मला मिळू दे. बरं आता तुम्ही तुमच्या प्रेमाच्या गावाला जा, मी माझ्या प्रेमाच्या गावाला जातो. भेटू आफ्टर द ब्रेक. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. पण आता काय खरं नाही. हा पप्पू की नाही सगळ्या चाळीत आपल्या प्रेमाचं गुपित सगळ्यांना सांगत सुटला. सांगून दे. नको सांगून दे. तसं नाही रे. मग कसं? मी जाते घरी, आबा माझी वाट पाहत असतील. थांब, मी पण येतोय तुझ्या बरोबर. माझं पण थोडं मंडईमध्ये काम आहे, मी फ्रेश होऊन येतो. बर. वेलकम शीतल, वेलकम. कारखानिसांच्या घरात स्वागत तुझं. पुण्याला कधी आलीस? आकाश तू? अगं अशी थरथरतेस कशाला? मी आजच आले. अगं अशी थरथरतेस कशाला? पण काही म्हण, मुंबईला गेल्यावर खूपच बदल झालाय तुझ्यात. म्हणजे अशी घाबरतेस कशाला? अगं लहानपणी सारखा तुझ्याशी लगट करू पाहणारा वात्रट राहिलो नाही मी आता. पण छान तुझे काळेभोर केस, कमनीय बांधा, मऊशार मुलायम हात. आकाश काय करतोयस तू? शीतल, शीतल माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ग. अगं तुझ्याशिवाय नाही जगू शकत मी. अरे पण आकाश, तू काही बोल नको शीतल. अगं लग्नाची मागणी घालणार आहे मी तुला. अरे पण मी लग्नाचा निर्णय अजून घेतलेला नाहीये. तू आढेविडी घेऊ नको शीतल. अगं मी तुझ्यासाठी थांबायला तयार आहे. व्हॉट अबाउट यू? आकाश, you are doing the same mistake again and again. Why, Akash? Why? Because I love you. I love you, शीतल. I love you. But I don't. आकाश, माझा हात सोड. लग्न करणं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. इन माय पर्सनल प्रॉब्लेम. तू कितीही जरी मला फसवण्याचा प्रयत्न केलास तरी तुझं लग्न हे माझ्याशीच होईल. ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. कारण शीतल,
तू फक्त आणि फक्त माझ्यासाठी जन्माला आलीस. स्टॉप दिस नॉनसेन्स आकाश. ती वेळ येईल तेव्हा पाहू, पण तू आता तरी मला त्रास देऊ नकोस. शीतल, तू मला फसवून दुसऱ्या बरोबर लग्न करण्याचा मूर्खपणा केलास तर त्याच क्षणी लग्न मंडपात या सर्वांसमोर तुझी चिता पेटवेन मी. मोहन 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 मोहन, आकाश मला धमकी देऊन गेलाय. तू घाबरू नकोस, मी आहे ना. पण आकाशची मला फार भीती वाटते. तू मला इथून घेऊन चल. मी नवरा म्हणून दुसऱ्या कुणाचाही तुझ्याशिवाय विचार करू शकत नाही. अगं घाबरू नको. प्रेमाच्या युद्धभूमीमध्ये दुश्मन असल्याशिवाय खऱ्या प्रेमाची गोडी चाकताच येत नाही. तू घाबरू नकोस. हो पुढे, मी आलोच. चल लवकर ये. हो लवकर येतो. Bastard! Bloody fool! Nonsense! Hell with you! मोहन, मोहन! तुम्ही केव्हा आला? डोळे फुटलेत का रे तुझे? आत्ता आलो दिसत नाही तुला? मूर्खासारखे प्रश्न विचारतोय. नॉनसेन्स. कंपनीत संप का झालाय? गणेश चतुर्थीला सुट्टी दिली नाही म्हणून कामगाराने संप केलाय. लीडर कोण आहे त्यांचा? राकेश सरपौजदार. व्हॉट? राकेश म्हणजे हरामखोरानं माझ्या गैरहजेरीत संप घडून आणला तर याचे परिणाम चांगले होणार नाहीत. तू काय असं उभा राहिला तिथे? प्यायला पाणी आणायला सांगावं लागतं का? मूर्ख, इडियट. क्लास. हॅलो, कारखानीच बोलतोय. माने कारखानीच बोलतोय. दीनानाथ कारखानीस. अरे काय कान फुटलेत का रे तुझे? मी बोलतोय दीनानाथ कारखानीस. नॉनसेन्स. नाउ लिसन टू मी, युजलेस. त्या रॉबर्टला माल पोचला का? व्हॉट? म्हणजे ते काम सुद्धा पूर्ण झालं नाही तर? माने एक काम करा, जुन्या कामगारांना कामावरती घ्या. ते येत नसतील तर नवीन कामगार भरती करा. 8 तासाचे 12 तास करा, पण हे काम वेळेवर पूर्ण व्हायला पाहिजे. रॉबर्टला माल वेळेवर पोचलाच पाहिजे. अंडरस्टँड? येस. हा, ते मी बघतो आल्यानंतर. ओके. मोहन, त्या नवीन टेंडरच्या कामाचं काय झालं? कागदपत्र सगळी पूर्ण झाली आहेत, फक्त सबमिट करायची आहेत. गुड, दॅट्स फाईन, ऍब्सोल्युटली रिझनेबल. कोणत्याही परिस्थितीत हे टेंडर मला मिळायलाच हवं. बस. मोहन, गणपती कोणी आणला घरात? मी आणलाय. कुणी सांगितलं? मी सांगितलं. अरे यांच्यामुळेच कामगार संपावरती गेलेत. आणि तुला माहित आहे ना, मी देव मानित नाही ते. मग कशाला आणलीस ही मूर्ती घरात? मोहन, या जगात फक्त पैसा हाच देव आहे. फक्त पैसा. ताबडतोब या मूर्तीचं विसर्जन करून टाक, नाहीतर मी तरी करू नको. मामा, मी 5 दिवसांनी त्याचं विसर्जन करतोय. ठीक आहे, पण 5व्या दिवसानंतर मला ही मूर्ती इथे दिसता कामा नये. ठीक आहे मामा.
आणि हा ते प्रोजेक्टचे पेपर वरती घेऊन ये. हा येतो मामा. दीनानाथ, हो कारखानीस, घरात असाल तर लवकर बाहेर या. तुमच्या फायद्याचा विषय घेऊन आलोय. हा शंभू नाना म्हणजे फार हुशार. कोणाला काय पाहिजे ते मी बरोबर ओळखतो. म्हणूनच लोक माझे नाव आदराने घेतात, शंभू नाना आगलावे म्हणून. असे उंदरासारखे पळताय कुठे तुरु तुरु? हा, मांजर मागे लागली की कुठे आग लावताय? अरे ये काय तोंड्या, तुम्हाला काय म्हणालास? टकलू मामा. ये गाडवीच्या तू टकलू, तुझे खानदान टकलू, काय तोंड्या मेल्या. सॉरी हा, पुन्हा नाही म्हणणार टकलू. हा काय म्हणलास? नाही म्हणजे आता काय म्हणू म्हातारे मामा? तुझ्या तर काय नाही म्हणजे मला म्हणायचं होतं की तरुण म्हातारा की देखणा उमदा हायफाय. वा वा, आत्ता कस? ओ शंभू नाना, ओ शंभू नाना, शंभू नाना. एवढा लाडात कशाला येतोस? काय पाहिजे ते बोल. अहो, हार तुऱ्यांची करा सुरुवात. आनंद होईल आपल्या घरात. येईन मी तुमच्या दारात संगे घेऊन वरात. कारण तुमची मंजू आहे माझ्या मनात. अरे हो तिकडे काय तोंड्या, तुला माझी मंजू द्यायला मला काय वेळ लागलाय? ओ आमचं प्रेम आहे हो एकमेकांवर. असे आमच्या दिलाचे खोबऱ्याच्या फोडीप्रमाणे तुकडे तुकडे करू नका हो. अरे तुझ्यासारख्या बिंडकपणाला कोण देणार आहे रे मुलगी? तुम्ही मला बिंडो म्हणालात. हो हो, तुम्ही मला बिंडो म्हणालात. हो या मर्द मराठ्याला. अरे हो, तुलाच म्हणालो. आणि कोण आहे इथे? जर मंजूशी लग्न लावणार असाल तर एक वेळा काय किती वेळा म्हणा. काय तोंड्या मेल्या, हे बघा आधी आरशात. अरे हे बघा, जर चांगल्या मनाने आमचं लग्न नाही लावून दिलं ना तुम्ही तर पळवून घेऊन जाई ना मंजूला. तू तिला पळवण्याचा प्रयत्न तर करून बघ, चांगला चोप देतो की नाही ते बघ. अरे तू टाकल्या चोप कसा देतो? काय म्हणाला मी? गाडवीच्या मला टाकलं म्हणाला. गाडवीच्या काय तोंड्या मेल्या. नमस्कार दीनानाथ, नमस्कार. कालास काही काम? हो कामाचं म्हणायचं म्हणजे मी तुमच्या आकाश बाबूंसाठी एक पोरगी पाहिली. छान छान. हो आबांची शीतल, अगदी लक्ष्मी नारायण का जोडा शोभून दिले दोघांचं. बर. अरे पण ती मुंबईला असते ना? आजच बोला म्हणून घेतली आबाने. म्हणतात लग्नाचा बार लवकर होऊन देऊ. तुमचा काय निरोप आहे तो सांगा. मी कळवतो त्यांना. बर निघतो मी. बर निघा. निघतो. हो हो निघ रे बाबा. निघतो म्हटलं. हो नाही समजलं. निघतो म्हटलं. शंभ्या तू काही सुधारणार. किती येताय? ठेव. ए वा वा छान. आणि आता निघ. हो येतो, आता काम झालं माझं. मरुदे कमी तर कमी एवढे तर मिळाले. 4 दिवसांची सोय झाली. हॅलो. येस स्पीकिंग. येस कोण? रॉबर्ट. अरे हा डोंट वरी यार, डोंट वरी. तुझा माल तुला लवकरच मिळेल. नो नो यार, इट्स ॲब्सोल्युटली ऑल राईट. ओके.
या संपामुळे माझ्या कंपनीचं खूप नुकसान होणार. काहीतरी करायलाच हवं. काहीतरी करून हा संप मिटवायलाच हवा. कारण आजपर्यंत प्रत्येक वेळी प्रत्येक क्षेत्रात जिंकत आलोय मी. आय एम विनर, आय एम विनर. आणि आता सुद्धा जिंकणारच. चल हरामखोर, तुझी एवढी हिंमत. कारखानीस बाहेर ये. कारखानीस ए बेडा ओरड. बोलव तुझ्या निर्दयी पित्याला. कोण? राग्या तू? ए राकेश बोलायचं. नाव आदराने घ्यायचं. अरे जिथे जिथे होतो अन्याय तिथे तिथे होतो माझा प्रवेश. माझं नाव राकेश. तुझ्या जीवावर जगणारा राक्या मेला. आता आहे तो कामगारांना न्याय मिळवून देणारा राकेश. आकाशला काय इथे आणलंस तेवढं बोल. विचार, तुझ्या पोरालाच विचार. पप्पा, पप्पा माझी काही चूक नाही पप्पा. मग या भिकाऱ्याची तुला हात लावायची हिंमत कशी झाली? ए भिकारी मी नाही, तुम्ही आहात. कामगारांना मरणप्राय यातना देऊन त्यांच्याकडून काम करून घेता, त्यांचं दिवाळं काढता आणि हातावर मात्र त्याला का मारलंस तेवढंच बोल. अरे केळीचं झाड म्हणून त्याची केळी खाऊ नयेत. ती कच्ची की पक्की याचा विचार करावा माणसाने. आमच्या जीवावरती वाढणाऱ्या बाणगुळाने आम्हाला शिकू नये. कारखानीस आवर पोराला. लग्नाची वेळीच व्यसन घाल याला, नाहीतर. राक्या, यू बास्टर्ड. हे कारखानीस पोराला आवर. लग्नाची वेळीच व्यसन घाल याला, नाहीतर. तू कोणासमोर बोलतोयस हे ठाऊक आहे ना तुला? चांगलंच माहित आहे मला. अरे आपल्याच कंपनीतील कामगारांना एखाद्या जनावरांप्रमाणे वागवणाऱ्या नर पशु जवळ याचे परिणाम कडकडणाऱ्या आकाशात झेप घेताना विजेचा फटका बसला तर जळूनही जावं लागतं. याचा विचार गरुड कधीच करत नाही. तुझा शहाणपणा पुरे कर. आकाशला का हात लावला तेवढाच बोल. अरे तुझ्या या आकाशने कंपनीतील आणि त्याच्या इज्जतीवर हात टाकलाय. नाही पप्पा. काय म्हणाला? स्टॉप इट. सोड त्याला. ज्या पोरीची छेड काढली ती तुझी बहीण तर नव्हती ना? अरे हो, ती तर विधवाच आहे. सुगंधी फुलांची माळ प्रेतावर चढवून प्रेत त्याचा सुवास कधीच घेऊ शकत नाही. आणि त्या पोरीला माझ्या पोरानं हात लावला तर? अरे निर्लज्ज माणसा, का का त्यांना इज्जत नाही? अरे गरिबांना इज्जत नाही, कामगारांना इज्जत नाही. हा राकेश जिवंत असेपर्यंत कामगारांच्या इज्जतीला अथवा अधिकाराला धक्काही पोचू देणार नाही. राकेश, ध्यानात ठेव कारखानीस. राकेश. पप्पा. यू ब्लडी स्काउंड्रल. काय करावं या आकाश? शंभ्या म्हणतो तसंच कर. मोहन, मोहन, मोहन. का म्हणतात मामा? 8 दिवसांच्या आत मिळेल तो मुहूर्त काढ. शीतलच्या वडिलांशी बोलणं सुद्धा झालंय माझं. तुझं काय म्हणणं आहे शीतल विषयी? मामा मी तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही आहे. हो ना? मग आत्ताच्या आत्ता भटजींना फोन लाव. भटजींकडून मुहूर्त काढ आणि आकाश आणि शीतलच्या लग्नाची पत्रिका छापायला दे. काय?
आकाश आणि शीतलचं लग्न. मामा काय केलं तुम्ही? मामा काय केलं? काय केलं? शीतल, अगं तयारी झाली की नाही? आले 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 आले. अगं मला कंपनीत वेळेवर पोचायला हवं. हे घ्या. शीतल, माझ्यावर तू रागावलीस तर नाही ना? मी लग्ना अगोदर तुझ्याशी असा वागत होतो म्हणून? नाही, तुम्ही उगाच मनाला लावून घेऊ नका. खरंच पौर्णिमेचा चंद्रच आज जणू माझ्या घरी अवतरलाय. तुम्ही पण ना. चला, चावट कुठले? हे माझ्या हृदयाच्या गुलाब फुला. अगं आत्ताच तर आपले दिवस मौज मजा करायचे आहेत. जर का त्यातला सुगंध संपला तर मग काय उपयोग? तुम्ही म्हणजे ना दिवस तुझे हे फुलायचे, झोपायावर झुलायचे. दिवस तुझे हे फुलायचे. स्वप्नात गुंगत जाणे, वाटेत भेटते गाणे. स्वप्नात गुंगत जाणे, वाटेत भेटते गाणे. गाण्यात हृदय झुरायचे, गाण्यात हृदय झुरायचे. झोपाया वाचून झुलायचे, झोपाया वाचून झुलायचे. मोजावी नभाची खोली, घालावी शपथ ओली. मोजावी नभाची खोली, घालावी शपथ ओली. श्वासात चांदणे भरायचे, श्वासात चांदणे भरायचे. श्वासात चांदणे भरायचे. झोपाया वाचून झुलायचे, झोपाया वाचून झुलायचे. पुरे. ही घ्या तुमचे सुटकेस. वा, सुंदर. शीतल, लग्न म्हणजे गुलामाचा बाजार नव्हे. अगं जीवाभावाची मैत्रीण जोडण्याची मला सोन्यासारखी संधी मिळाली हे मला आत्ता कळलं. चल येतो मी. बाय. थांब मोहन. तू असं का वागतोयस? म्हणजे अर्थ साधा आणि सोपा आहे. घरात थांबत नाहीस, घरात जेवतही नाहीस, सतत कंपनीत असतोस. तू स्वतःला शिक्षा का करून घेतोयस? माझ्या स्वप्नाची राख झाली आहे ग. माझ्या सुखाची शुभ्र वत्सले रुपेरे किनार या नियतीने तोडली आहे. मोहन, मला केवळ आबांच्या शब्दासाठी आकाश बरोबर लग्न करावं लागलं, नाहीतर मी. शीतल, सर्व संपलंय ग. आता तू कसलाही विचार करू नकोस. मोहन, मी तुला साथ देऊ शकले नाही. मला क्षमा कर. क्षमा करणारा मी कोण आहे? क्षमा करणारा तर तो देव आहे. मी तर देव नाही ना. आबांचंही बरोबर आहे.
माझ्यासारख्या मुलाला आपली मुलगी कोण देणार? ना घर ना दार. मामांच्या उपकारावरती वाढतोय मी. परमेश्वरा, परमेश्वरा, किती दुःखद प्रसंगात तुम्हाला आणून सोडलेस रे. तिला मी माझी पत्नी म्हणून आणणार होतो, तर आकाशची पत्नी म्हणून मला प्रेमाच्या स्पर्धेत खोटं ठरवलंस. शीतलच्या प्रेमाच्या पायरीवर चढण्याऐवजी केवळ परिचयाच्या उदासीन पदावरती नेऊन बसवलंस. का का परमेश्वरा, का? कोण आहे मी? कोण आहे? मामांच्या उपकारावरती वाढणारा एक अनाथ, की मामांच्या अन्नावरती वाढणारा एक गळंग भिकारी? नाही मोहन. कोण आहे मी? कोण आहे मी हेच मला समजेना. भिकारी की अनाथ हेच मला उमजेना. काय असे अपराध माझ्या म्हणून सारे आघाडीत घडले? काय असे अपराध माझ्या म्हणून सारे आघाडीत घडले? दुःखाबरोबर झाली युती. सुख आजही रडते, सुख आजही रडते, सुख आजही रडते. बरंच चाललंय ना? नाही म्हणजे आता बरंच म्हणायचं. काय म्हणतात शंभूनाना? अरे नाही कळालं? यालाच म्हणतात डोळे मिटून दूध पिणे. नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? अरे रागावतोस कशाला? मी आपली मस्करी केली. लग्नाच्या गडबडीत माझे लक्ष नाही तुझ्याकडे म्हणून असे म्हणालो. मजाच करताय? नाही म्हणजे मजाच केली जा लग्नात. तुम्ही चहा घेणार का? अरे तू कशाला त्रास घेतो? शीतल आहे ना, ती देईल. तू कुठे निघालायस? तुम्ही बसा आता. मी मामींना आणायला रेल्वे स्टेशनला जातोय. जा जा, गाडी येण्याची वेळ झालेली दिसते. कारखाने घरात आहेत की नाहीत? लग्न सराईत फार गडबडून गेलेले दिसताय. नाही म्हणजे इकडे चाललंय काय आणि तिकडे चाललंय काय, काही पाहिलेलं दिसत नाही. पण सोडा हो, काय तो लग्नाचा थाट. आहा, लग्नांच्या लाडूची ती ताटे अजून डोळ्यासमोर दिसतात. तसे लाडू पिशवीतून नेलेत, फक्त जिलेबी तेवढी कमी नेलीत. पण जोडा मात्र लक्ष्मीनारायणासारखा शोभून दिसत होता. हा शंभ्या, नमस्कार. नमस्कार. का आलास? कधी आलास? एक आत्ता झालो. अच्छा, काही काम, काही काम, काही काम. अहो, तुम्ही केलेला खर्च पाहून सर्व मंडळी फार भारावून गेली. लग्न दीनानाथ कारखानिसाच्या मुलाचं होतं, रस्त्यावर भीक मागणाऱ्या भिकाऱ्याचं नव्हे. तू कशाला आलास? कशाला म्हणजे आपलं ते हे हो. काय ते हे? स्पष्ट बोल. काय ते? नाही समजलं? हो, माझी दक्षिणा ठरल्याप्रमाणे दिलेली नाहीत. बस, घेऊन येतो. हो, या लवकर या. मेली मेली ही श्रीमंत मंडळी. काय म्हणायचं यांना? साधा चहा सुद्धा विचारला नाही. मरू दे. मात्र पैसे ठरलेल्याप्रमाणे देतात. ओ मामाश्री, पैसे देतायत की घेतायत? तुला रे काय करायचंय चोंबड्या? नको तिथे नाक खूप असतोच ते.
कावळा सकाळ माझ्यासारखा आडवा गेलाय तो. ओ अंधश्रद्धेचे पुतळे महाराज, मी काय 4 पायांचे मांजर नाही म्याव, तर 2 पायांचा भावी जावई आहे आणि तुम्ही माझे भावी सासरे म्हणजे फादर इन लॉ. एक काळ तोंड्या, मी तुझा सासरा पण नाही आणि काय ते लॉ काय ते पण नाही. हा टाकल्या सारखा माझ्या प्रेमाच्या मार्गात रेल्वे फाटकासारखा अडवाय, याचा सिग्नल तोडलाच पाहिजे. माझ्या राघूचे लग्न त्या मंजू बरोबर लावतो काय. रामखोरा काय बडबडतोस, काय ते नीट बोल. म्हणजे म्हणत होतो की या टकलूची टीव्ही कधी फुटेल आणि सगळी इस्टेट मला मिळेल. काय म्हणाला रामखोरा, हलकट पाणी बदमाश फोडून टाकेल. एवढा राग? हो, असं मी म्हणत नव्हतो, तर असं तो राघू म्हणत होता. तू हे खरं सांगतोस? आता मी कशाला खोटं सांगू. ओहो, एवढंच काय, मूर्ख, महामूर्ख, शतमूर्ख, अरे गाडव टाकल्या. ए तुझ्याला फोडून टाकेन मुस्कट. ओहो, असं मी नाही म्हणालो, असं तो राघू म्हणत होता. आणि तरी देखील तुम्ही मंजूचं लग्न त्याच्याशी घाला होताय. त्या राघूची हिम्मत काय, मस्ती आली हरामखोराला. आता चळून मध्ये जाऊन त्याची टीव्ही टुटूट करतो चांगली. पप्पू तू बघत बघ, नावाचा शंभूणा नाही मी, चांगली टुटरीत करतो, येतो मी. आता राघूचं काही खरं नाही, हा टाकल्या त्याची टीव्ही टुटूट करा. पप्प्या, हा शंभ्या कुठे गेला? शंभ्या गेला टुटूट. काय नाही, म्हणजे त्यांना काहीतरी काम आलं होतं म्हणून ते बाहेर गेले. मी येतो. हा पप्पू, असा उन्हाळक्या करत फिरण्यापेक्षा कंपनीत येत जा कामाला. हा येतो. आज येऊ का? अरे आबा, या ना, या या बसा. आज घरातच आज वाटतं. आबा, आता मुलांनी कंपनी सांभाळायला हवी. अरे कंपनीत काम करून करून काळ्याचे पांढरे होत आलेत तो. आता फक्त विसावा घ्यायचा. मग संप मिटला का? हो आबा, संप मिटला. त्या राकेशने गद्दाराने संप केला, हरामखोरानं पैशासाठी संप केला, पांडावळ केली आणि संप मिटवला. छान, नाही तर नुकसान झालं असतं तुझं दिनाना. अरे आबा, अरे माझा काळजाचा एकुलता एक तुकडा मी तुझ्या स्वाधीन केला, त्याला जब म्हणजे झालं. आबा, अरे तू मुळीच काळजी करू नकोस रे. अरे तुझी मुलगी तीच माझी मुलगी, तिला काहीही कमी पडू देणार नाही आम्ही. शीतल, बेटा शीतल, मला काळजी वाटते रे. आबाले काळजी वाटते रे तिची मला. अरे ती लहान असताना तिची आई गेली, तिच्या पाश्चात तिचा बाप आणि मी तिची आई, या दोन्ही गोष्टी पूर्ण केल्या. मायेविना पोरकी माझी पोर, सांभाळ त्याला मग झालं. आबा, अरे तू मुळीच मनात शंका ठेवू नकोस. अरे तू मित्र आहेस माझा. एक लक्षात ठेव आबा, शंका ही घायपाती सारखी असते, एकदा का मूळ धरलं की ती वाढतच जाते बघ. तसं नाही रे. गरीब स्वभावाने माझी बिचारी पोर, तुझ्या या घराण्याच्या अडीअडचणी माहीत नसतील तिला. काही चुकल्यास. आबा आबा, सावकाश सावकाश आबा, सावकाश. तू स्वतःच्या तब्येतीला जप रे, मुलीची काळजी करू नकोस. तू काळजी घे स्वतःची. हा शीतल, पाणी दे. शीतल, बघ आबांचं, मी आलोच. पोरी, पोरी रडू नकोस गो पोरी. रडू नकोस पोरी. तू माझ्याशी बोलत नाही, घरात धड जेवतही नाही, तू सारखा उदासच असतो. पोरी, तुझ्या मनात नसताना मी माझ्या इच्छेसाठी तू आकाश बरोबर लग्न केलंस. तुमचं जीवन हे असं दस्त उलथा पालतीचं. अगं कधी कुणाची माता तर कधी कुणाची पत्नी. या जगात त्याला स्वातंत्र्य नसतं ग पोरी, आणि हे स्वातंत्र्य मी तुला दिलं नाही. त्याला आता तुला विसरायलाच हवं पोरी. येतो मी पोरी, येतो मी. आबा, चहा तरी घेऊन जा. नको पोरी, चहा नकोय मला. अगं तुझी अवस्था पाहिली आणि नको पोरी, येतो ग मी. पोरी पोरी, येतो मी. एका बापाचं काळीच सांगतोय तुला, येतो ग मी, येतो. तुम्ही सावकाश जा, तुम्ही माझी काळजी करू नका.
पप्पू अरे ये ना, बस बस. ताई तू सुखात आहेस का ग? पप्पू तू तू असा का विचार करतोयस? मग मोहनला का फसवलंस? नाही रे, माझा नाईलाज होता. नाईलाज? अगं प्रेमात असंच होतं का ग ताई? मग प्रेम तरी का करावं माणसाने? जर हृदयाला चटके बसणार असतील ना तर प्रेम का करावं माणसाने, मी म्हणतोय. अगं त्याची ती अवस्था बघवत नाहीये ग मला. खरं सांगू, तुझ्या रूपाने एक आनंदाची पहाट फुलली होती त्याच्या मनात. पण छे ताई, माणसाच्या नशिबी असं काय येतं ग? कधी प्रेमाची वेडी आशा दिसते तर कधी दुःख. छे. पप्पू तूच त्याला समजाव, तू माझं नाही ऐकणार. अगं काय समजावू मी ताई त्याला? अगं प्रेम नगरीत आलेल्या महापुराने पूर्ण वाहून गेलाय तो. मनाच्या चिंधड्या चिंधड्या झाल्यात त्याच्या. आता त्यातून फक्त रक्ताचा सडा पडायचा बाकी आहे ताई. ताई आता तूच त्याला मार्ग दाखव, आता तूच त्याला मार्ग दाखव. अरे व्याही गेलेत वाटतं. हॅलो, येस स्पीकिंग. कोण? माने? हा बोला. काय टेंडर मिळालं? छान, ग्रेट न्यूज माने. आता आपल्या कंपनीचं नाव होणार माने. आकाश आहे का तिथे? व्हॉट? आकाशने कंपनीत? नॉन सेन्स. बरं बरं, मी बघतो काय ते. आकाश कुठे गेला होतास हातात रिव्हॉल्वर घेऊन? त्या राकेशला संपवायला. पप्पा, मला कामगारांसमोर त्याने बदनाम केलंय. त्या राकेशमुळेच संप केला होता कामगारांनी. आकाश, तू असा मुळीच विचार करू नकोस रे. मनात काही आणू नकोस. त्या राकेशला आपण कंपनीतून काढून टाकलाय. तू फक्त कंपनीत लक्ष घाल. बाकीच्या गोष्टींचा विचार करायला तुझा बाप अजून जिवंत आहे. आणि त्या राकेशचं काय करायचं ते मी बघतो. पण आपण फक्त राकेश साठी गळ टाकायचं. राकेश त्यात पूर्णपणे आत अडकला पाहिजे. पण पप्पा, त्याने माझा अपमान केला, त्याचे काय? अरे कोंबड्यांपुढे जोंधळे टाकावे तसं एकेकाला झुंजवत ठेवलं पाहिजे. अरे हा राख्या काय करणार आहे आपलं? जा तू विश्रांती. काय सुचत ह्या आकाशला? कारखानीस. कोण? राख्या, तू माझ्या घरात का आलास? तुझी दादागिरी बाहेर काढायला आलोय. कुठे गेला तुझा तो वळवळणारा कुत्रा? त्याला समजाव, त्याला सांग तुझं वळवळणं बंद ठेव. जास्त मोठेपणाचा आवडण्याचा प्रयत्न केलास तर भर रस्त्यात कोतळा बाहेर काढेल त्याचा. ए राकेश बोलायचं, नाव आदराने घ्यायचं. तुझ्या जीवावर वाढणारा राख्या मेला. आता आहे तो कामगारांचा हित करता. म्हणे कामगारांचा हित करता. अरे कपड्यावर कितीही परफ्यूम मारलास तरी सन्मानाचा सुगंध कर्तृत्वामुळेच येतो. वाघाच्या गुहेत शिरलायस, निमूटपणाला माघारी जा, नाहीतर फुक्काट मरशील. तू वाघ? अरे वाघाचं कातड पांघरलेला लांडगा आहेस तू, लांडगा. बास्टर्ड ब्लडी रास्कल. ए शिव्या देऊ नकोस. आज मी माझ्या पोरांना मला मारायला आल्याची माहिती दिली ना तर तुझं हे प्रतिष्ठेचं घर क्षणात जमीनदोस्त करतील. अरे एवढे कंटाळले आहेत तुझ्या या अमानुष वागण्याला. तू सापाला दूध पाजायला पाहतोयस. साप कोण आणि उंदीर कोण लवकरच कळेल तुला. तुझ्या या पोकळ धमक्यानं घाबरणारा हा दिनानाथ कारखानीच नाही.
अरे तुझ्यासारख्या गुंडांना पुरून उरलेला बाप आहे मी, बाप. अरे म्हणूनच मला मारण्यासाठी पोराला पाठवलंच आणि स्वतः मात्र मागे राहिलास. हातात बांगड्या भर दिला ना. नाही जमणार. अरे अजगर कितीही मोठा असला ना तरी वेटोळे मारल्यावर तो भक्ष नाही पकडू शकत. राकेश, पप्पांचा हात सोड आणि हिम्मत असेल तर माझ्याशी सामना कर. एवढा माज आलाय का रे तुला श्रीमंतीचा? मला मारण्यासाठी पोरं घेऊन गेला होतास. भेटतोच ना तर तिथेच मुर्दा पाडला असता तुझा. राकिया, काय म्हणालास? मागे हो, मागे हो. कारखानीस सांग, संपवू का वंश तुझा? माझ्यावर हात टाकतो हरामी साला. व्यवस्थित समजाव, बच्चा आहे, माझ्याशी सामना नाही करू शकत अजून. राकिया, मोहनच्या गाडीचं ऍक्सिडेंट झालं. काय? मोहनच्या गाडीचा ऍक्सिडेंट? लवकर चला. कुठे झाला? शनिवार वाड्याच्या टर्नला सरला वहिनी आपल्याला सोडून गेल्या. सोडून गेली. आणि मोहनचा एक पाणी कमी झाला. पप्पा त्या मोहनने मुद्दामून ऍक्सिडेंट केला असेल. पप्पा चुप, तू बाहेर चल, गाडी काढ, मी आलोच. Stop it! Stop it! मोहन, आकाश, शीतल, अरे कोणीतरी हे गाणं बंद करा रे. अरे बंद करा रे, बंद कर. कोण? अरे बंद करा रे, बंद करा.